श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या रेसिपीचे नाव आहे केळ्याचे शिकरण. बनाना मिल्कशेक पण कोण बोलतं याला, आणि केळीचे शिकरण. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी केळी घेतलेली आहे बघा, पिकलेली केळी आहे. 4 केळी घेतलेली आहेत. 6 टेबलस्पून मी साखर घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी काजू बदामचे पूड घेतलेली आहे आणि अर्धा लिटर दूध घेतले. फक्त 3 साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. बनाना मिल्कशेक कोण बोलतं, कोण केळ्याचे शिकरण. हे मी फक्त गार्निशिंगसाठी घेतले, म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकता, नाही तर फक्त 3 केळी, साखर आणि दूध 3 साहित्यात होणारी रेसिपी आहे. हे आपण काजू ड्रायफ्रूट्स वरती गार्निशिंगसाठी घेऊ शकतो. आता आपण पहिल्यांदा केळी सोलून घेऊ. आता ही पिकलेली केळी आहेत. कोण पिकलेली केळी खात पण नाही, पण ही केळी पिकलेली खूप चांगली असतात आणि शक्यतो म्हणजे जे बारीक माणसं असतात त्यांना तर ही केळी आणि दुधाचं हे शिकरण द्यायचंच, म्हणजे ते त्यांना जाड होण्यासाठी मदत होते. असं हे केळ्याचं शिकरण असतं आणि लहान मुलांना पण खूप चांगलं आहे. आणखी लहान मुलांसाठी तर खूपच चांगलं, आणि उपवासासाठी पण हे खूप छान पेय आहे आणि इझी ड्रिंक आहे. हे एकदम इझी ड्रिंक. आता आपण ही सगळी केळी आता सोलून घेऊ. केळी ही खूप तब्येतीसाठी चांगली असतात. त्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम खूप पौष्टिक असतात, हेल्दी असतात. तर नक्की हे ट्राय करा. त्याच्याने शक्ती पण खूप येते. बारीक माणसांसाठी वजन वाढवायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे त्याच्यासाठी. आणि पिकलेली केळी शक्यतो कोण खायला निघत नाही, ती अशी गिळगिळीत वाटतात खायला. पण हेच जर तुम्ही याची ही रेसिपी करून दिली ना तर एकदम आनंदाने पिणार ते. तर नक्की तुम्ही ट्राय करा हे. आणि गरोदर, आता कोण प्रेग्नेंट बाई असते, गरोदर, त्यांच्यासाठी तर एकदम छानच. त्यांनी जर असं केळ्याचं शिकरण रोज पिलं ना तर त्यांचं होणारं बाळ हे खूप छान, हेल्दी, गोरपान खूप छान होणार. त्याच्यासाठी तर मी जर सांगते शक्यतो रोज हे केळ्याचं शिकरण त्यांनी प्यावं. वजन वाढायला वगैरे खूप छान गरोदर बायकांसाठी. तर आता आपण अशा चकऱ्या करून घ्यायच्या केळ्याच्या. बघा, अशा प्रकारे मी या केळ्याच्या अशा चकऱ्या करून घेतलेल्या आहेत. आता सर्वांसाठीच हे हेल्दी आहे फूड केळ्याचं, आणि खर्चिक पण नाही आहे. त्यासाठी नक्की ट्राय करा. गरोदर बायकांना तर, प्रेग्नेंट बायकांना तर वाटत असतं आपलं मूल खूप छान, सुंदर, हेल्दी व्हावं. तर त्यांच्यासाठी ते उत्तमच हे पर्याय आहे. म्हणजे अगदी कमी खर्चिक आहे. जास्ती नाही तर फ्रूटला किती पैसे लागतात खूप फ्रूट खाण्यासाठी. तर तुम्ही नक्कीच याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या बाळाला खूप सुंदर, गोरपान, हेल्दी करू शकता. तर आता आपण करायला घेऊ. हे बघा, आता इथे मी मिक्सर लावून घेतलेला आहे आणि आता हे केळी जे आपण चकऱ्या करून घेतल्यात ना केळीच्या, त्या आता याच्यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात. आणि ही साखर जी आहे ती घालूया. आता ही पिकलेली केळी त्यामुळे आपल्याला साखर जास्ती लागणार नाही, थोडीशीच साखर लागणार. आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊ. आधी साखर आणि केळी फक्त फिरून घ्यायची. चमच्याने जरा फिरून घेऊया. बघा, आपली केळी एकदम खूप छान मॅश झालेली आहे. बघा, आपली केळी कशी मॅश झालेली आहे मस्तपैकी. आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेऊया. म्हणजे अर्धा लिटर दूध आहे ते आपण घालून घेऊ. आणि आता आपण मिक्सर पुन्हा चालू करून घेऊ.
मिक्सर बंद करू. आपण काढून घेऊ. हे बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं केळ्याचं शिकरण. एकदम मस्त थंडगार केळ्याचं शिकरण. खूप पोटासाठी थंडावा पण खूप छान असतो. कोणाला जळजळ होते म्हणजे छातीत जळजळ किंवा लघवीच्या जागी पण जळजळ होते, त्याच्यासाठी पण हे खूप छान आहे पेय. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आता आपण हे ग्लासमध्ये ओतून घेऊ. हे बघा असं असं शिकरण झालेलं आहे आपलं मस्तपैकी. आता आपण ग्लासांमध्ये ओतून घेऊया. मस्तपैकी 2 ग्लास भरलेले आहेत आपले छानपैकी. आता आपण गार्निशिंगसाठी इथे ड्रायफ्रूटचा चुरावरती टाकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. आईस पण टाकू शकतो तुम्ही. एखादा बर्फ एक बर्फाचा खडा टाकला ना तर एकदम खूप छान लागतं. थंडगार एकदम मस्तपैकी. आता हवामानाचे तापमान खूप वाढलेलं आहे. आता खूप गरमी वाटायला लागलेली आहे. खूप गरम व्हायला लागले. त्याच्यासाठी एकदम उत्तम पर्याय हा गरमीसाठी तर एकदम उत्तम पर्याय आहे केळ्याचे शिकरण. बनाना मिल्कशेक. जे काय बोलायचे ते बोला. केळ्याचे शिकरण बनाना मिल्कशेक खूप छान पिण्यासाठी. पौष्टिक, हेल्दी एकदम. कॅल्शियम सर्व त्याच्यामधून तुम्हाला मिळणार एकदम. आणि भरपेट उपवासाला पण चालते ही रेसिपी. पोट एकदम भरून जाणार. काय खायचं नसेल तरीसुद्धा हे खूप छान पेय आहे. नक्की ट्राय करा. अशा प्रकारे पिण्यासाठी तयार आहे केळ्याचे शिकरण. नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.